नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेच्या संदर्भात नुकतीच असेसमेंट पॉलिसी लागू करण्यात आलेली आहे. ही पॉलिसी शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेच्या संदर्भात असेल. त्याचबरोबर ही पॉलिसी पदवीच्या प्रथम व द्वितीय वर्गासाठी, त्याचबरोबर पदव्युत्तरच्या प्रथम वर्गासाठी लागू असेल. एक्झामिनेशन इव्हॅल्युएशन पॅटर्न फॉर 2025-26 म्हणजेच 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार घेतल्या जाणारी परीक्षा पद्धती, ही परीक्षा पद्धती पदवीच्या प्रथम व द्वितीय वर्गासाठी लागू असेल. या परीक्षा पद्धतीमध्ये दोन प्रकारचे घटक असतील: फॉर्मॅटिव्ह आणि समेटिव्ह. फॉर्मॅटिव्ह घटकांतर्गत, ज्याला आपण पूर्वी इंटरनल इव्हॅल्युएशन असं म्हणत होतो, अंतर्गत मूल्यमापन, त्याऐवजी आपण इथं आता कंटिन्युअस असेसमेंट किंवा कंटिन्युअस अँड कॉम्प्रेहेन्सिव्ह असेसमेंट, CA और CCA असं नाव आपण वापरणार आहोत. विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी सेमिस्टर एंड असेसमेंट म्हणजेच परीक्षा पद्धतीमध्ये दोन घटक आहेत. एक आहे कंटिन्युअस असेसमेंट आणि दुसरा आहे सेमिस्टर एंड असेसमेंट. पूर्वी पूर्वी देखील हे दोन घटक होते आणि त्यासाठी 80-20 पॅटर्न होता. म्हणजे 80% मार्क्स हे सेमिस्टर एंड असेसमेंट करिता व 20% मार्क हे कंटिन्युअस असेसमेंट करिता होते. आता यामध्ये बदल होऊन हा पॅटर्न 60-40 झालेला आहे. म्हणजेच कंटिन्युअस असेसमेंट करता 40% व सेमिस्टर एंड असेसमेंट करता 60% असे गुण असतील. कंटिन्युअस शैक्षणिक धोरणानुसार प्रत्येक क्रेडिट हे 25 मार्काला असेल आणि आपले जे कोर्स किंवा पेपर त्याला आपण म्हणतो, हे कोर्स हे 2, 3 किंवा 4 क्रेडिटचे असतील. आपल्या आपल्या विषयामध्ये आपले जे पेपर आहेत, उदाहरणादाखल BSc प्रथम वर्षाकरिता इलेक्ट्रॉनिक्स या विषयामध्ये पहिला पेपर आहे फंडामेंटल्स ऑफ एनालॉग अँड डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. हा पेपर किंवा कोर्स 2 क्रेडिटसाठी असेल. आणि मग जर 2 क्रेडिटचा कोर्स असेल तर कंटिन्युअस असेसमेंट 20 मार्कासाठी आणि सेमिस्टर एंड असेसमेंट 30 मार्कासाठी असेल. दुसऱ्या कुठल्या विषयाचा किंवा वर्गाचा पेपर हा 3 किंवा 4 क्रेडिटचा असेल तर कंटिन्युअस असेसमेंट करता 3 क्रेडिट करता 30 मार्क, सेमिस्टर एंड असेसमेंट करता 45 मार्क. 4 क्रेडिटचा कोर्स असेल तर कंटिन्युअस असेसमेंट करता 40 व सेमिस्टर एंड असेसमेंट करता 60 गुण असतील. हे डिस्ट्रीब्युशन मार्क्स झालं कंटिन्युअस असेसमेंट आणि सेमिस्टर एंड असेसमेंट साठी. आता पुढे जाऊन कंटिन्युअस असेसमेंट मध्ये जे काही 40% गुण असणार आहेत, या गुणांचं डिस्ट्रीब्युशन हे कशा पद्धतीने असेल ते इथे पाहूयात. जर 2 क्रेडिटचा कोर्स असेल तर क्लास टेस्ट करता 10 मार्क, असाइनमेंट, प्रेझेंटेशन, व्हायवा, ओपन बुक याकरिता 6 गुण व अटेंडन्स करता 4 गुण. 3 क्रेडिटचा कोर्स असेल तर क्लास टेस्ट 15 मार्काकरिता, असाइनमेंट, प्रेझेंटेशन, व्हायवा, क्विज, ओपन बुक 9 मार्कासाठी आणि अटेंडन्स 6 मार्कासाठी. 4 क्रेडिटचा कोर्स असेल तर हेच गुण प्रत्येकी 20, 12 आणि 8 अशा पद्धतीने असतील. म्हणजे 2 क्रेडिट करता कंटिन्युअस असेसमेंटचे मार्क असतील किंवा गुण असतील 20, 3 क्रेडिट करता असतील 30 आणि 4 क्रेडिट करता अंतर्गत गुण म्हणजेच कंटिन्युअस असेसमेंट करता गुण असतील 40. या परीक्षा पद्धतीमध्ये प्रथमच अटेंडन्सला खूप महत्त्व देण्यात आलेलं आहे आणि हे अटेंडन्सचे मार्क विद्यार्थ्यांना मिळवण्याकरिता
जर त्या विद्यार्थ्याची हजेरी म्हणजेच अटेंडन्स 60% कमी असेल तर त्या विद्यार्थ्याला चार पैकी म्हणजे 2 क्रेडिट करता 0 मार्क मिळतील. जर अटेंडन्स ही 60% ते 75% असेल तर 2 क्रेडिट करता 2 गुण. 75 ते 85% या दरम्यान जर अटेंडन्स असेल तर 3 गुण. आणि जर त्या विद्यार्थ्याची हजेरी 85% जास्त असेल तर 2 क्रेडिट करता असणारे मॅक्झिमम मार्क 4 त्या विद्यार्थ्याला मिळतील. त्याचप्रमाणे 3 आणि 4 क्रेडिट करता 60% कमी अटेंडन्स करता 0, 60 ते 75 3, 75 ते 85 करिता 5 व 85% जास्त गुण असतील तर 6 मार्क त्या विद्यार्थ्याला अटेंडन्स करता मिळतील. हाच कोर्स जर 4 क्रेडिटचा असेल तर त्या विद्यार्थ्याला 60 ते 75% अटेंडन्स करता 4 गुण, 75 ते 85% हजेरी करता 6 गुण व 85% पेक्षा जास्त हजेरी असेल तर 4 क्रेडिटच्या कोर्सला त्या विद्यार्थ्याला 8 गुण मिळतील. म्हणजेच प्रथमच अटेंडन्स करता कंटिन्युअस असेसमेंटमध्ये मार्काची तरतूद किंवा गुणांची तरतूद येथे केलेली आहे. आतापर्यंत आपण कंटिन्युअस असेसमेंट करता असणाऱ्या गुणांचं डिस्ट्रीब्युशन बघितलेलं आहे. यामध्ये आपण आता जे 60% सेमिस्टर एंड असेसमेंट असणार आहे, जी परीक्षा सेमिस्टरच्या शेवटी विद्यापीठामार्फत घेतली जाणार आहे. म्हणजेच त्यासाठी क्वेश्चन पेपर पॅटर्न आपल्याला आवश्यक असणार आहे. आणि हा क्वेश्चन पेपर पॅटर्न 2 क्रेडिटच्या पेपर करिता कोर्स करिता 30 गुणांचा असेल. प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 5 प्रश्न असतील. प्रत्येक प्रश्न हा 10 गुणांचा असेल. त्यापैकी पहिला प्रश्न हा कंपल्सरी असेल. हा प्रश्न तुमच्या पूर्ण सिलेबसवर आधारित असेल. म्हणजे 4 युनिटवरती 4 सब क्वेश्चन्स प्रत्येकी 2.5 गुणांचा प्रश्न विचारला जाईल आणि हा कंपल्सरी असणार आहे. उर्वरित प्रश्न क्रमांक 2 ते 5 यापैकी विद्यार्थ्याला कुठलेही 2 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्न हा 10 गुणांचा असेल. एखाद्या विद्यार्थ्यांनी 2 ते 5 पैकी 3 प्रश्न जरी सोडवलेले असतील तरी त्यापैकी 2च गृहीत धरले जातील. 2 ते 5 पैकी 2 प्रश्न आणि पहिला प्रश्न कंपल्सरी असे एकूण विद्यार्थ्याला 3 प्रश्न सोडवावे लागतील 30 मार्कांकरिता किंवा 30 गुणांकरिता. 3 क्रेडिटचा कोर्स असेल तर हाच पॅटर्न राहील. फक्त प्रत्येक प्रश्न हा 10 ऐवजी 15 गुणांचा असेल आणि सब क्वेश्चन हे 4 ऐवजी 5 असतील आणि 2.5च्या ऐवजी 3 मार्काचे असतील. इथे देखील विद्यार्थ्याला एकूण 3 प्रश्न सोडवावे लागतील. पहिला प्रश्न कंपल्सरी व क्वेश्चन नंबर 2 ते 5 पैकी कुठलेही 2 प्रश्न विद्यार्थ्याला सोडवता येतील. 4 क्रेडिटच्या कोर्स बद्दल मात्र हा क्वेश्चन पेपर 4 क्रेडिटचा जो असणार आहे त्यामध्ये एकूण प्रश्न असतील 6. प्रत्येक प्रश्न हा 15 मार्काचा असेल. पहिला प्रश्न हा कंपल्सरी असेल. तो प्रश्न पूर्ण सिलेबसवर असेल. पहिल्या प्रश्नामध्ये एकूण 5 सब क्वेश्चन्स असतील 3 गुणांकरिता. म्हणजेच पहिला प्रश्न हा 15 मार्कासाठी असेल. क्वेश्चन नंबर 2 ते 6 म्हणजे प्रश्न क्रमांक 2 ते 6 यापैकी विद्यार्थ्याला कुठलेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत. यामध्ये 6वा प्रश्न हा ऑप्शनल जरी असला तरी त्यामध्ये 4 सब क्वेश्चन्स असतील प्रत्येकी 5 मार्कांचे 5 गुणांचे. त्यापैकी विद्यार्थ्याला कुठलेही 3 सोडवायचे आहेत. हा प्रश्न ऑप्शनल असेल म्हणजे तो 2 ते 6 पैकी कुठलेही 3 प्रश्न सोडवू शकतो. 4 क्रेडिट करता विद्यार्थ्याला एकूण 15 मार्काचे 4 प्रश्न सोडवावे लागतील. पहिला प्रश्न कंपल्सरी आणि प्रश्न क्रमांक 2 ते 6 यापैकी 3 प्रश्न असे एकूण 4 प्रश्न सोडवावे लागतील. अशा पद्धतीने
शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून जी परीक्षा पद्धती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे पदवीच्या प्रथम, द्वितीय व पदव्युत्तरच्या प्रथम वर्षाकरिता लागू करण्यात आलेली आहे. हा पॅटर्न 60-40 असा गृहीत धरला जाईल, ज्यामध्ये 40% गुण हे कंटिन्युअस असेसमेंट करता दिले जातील व 60% गुण हे सेमिस्टर एंड असेसमेंट करता दिले जातील. थँक यू.